Krishna
वैष्णवा संगते सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने पांडुरंगा गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची किरिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल चांगलं म्हणजे कडक येतं लोक तुम्हाला फोटोची हौस असते ना माणूस त्याच तेवढंच आहे देव घड बोललं पाहिजे ना का असू नये वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने दिवाळी गावामध्ये ग्रामस्थाचं व पंचकृषीचं असणारं श्रद्धास्थान श्री समर्थ सद्गुरू त्र्यंबकराज स्वामी महाराज आणि त्र्यंबकराज स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्याच पादुका आणि त्या श्री क्षेत्र देवळाली ते श्री क्षेत्र पंढरपूर असा दरवर्षी पायी जाणारा हा दिंडी सोहळा पूर्ण 12 वर्ष त्याला झालेले आहेत आणि 12 वर्ष झाले म्हणजेच एक तप पूर्ण झालेलं आहे. तपपूर्ती सोहळा संपन्न करत असताना त्यामध्ये
विशेषत्वाने श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा या ठिकाणी होत आहे. भगवंताचे आशीर्वाद, साधू संतांचे आशीर्वाद, गावकऱ्यांचं सहकार्य, माझे परमार्थिक स्नेही आदरणीय श्री हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज मंडलिक यांचं नियोजन, मार्गदर्शन आणि स्वतः पूर्ण वेळ या ठिकाणी देण्याचं ठरवून हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपाचा करण्याचा संकल्प करून मूर्त स्वरूप त्याला संपूर्णपणे देण्यात आलेलं आहे. दिंडीचे मार्गदर्शक व दिंडी चालक आदरणीय सीताराम पाटील ढोस, त्यांची सर्व मित्रमंडळी, वारकरी मंडळी, माता भगिनी, दिंडीत चालणारे सर्व सेवेकरी, आश्रयदाते आणि पंचक्रोशीतून आलेली सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, गायक मंडळी, राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक काम करत असताना वेगळ्या वेगळ्या पक्षात वेगळ्या वेगळ्या पदावर काम करणारी सर्व पुरुष मंडळी, माता भगिनी, आदरणीय आमदार कांबळे साहेब, व्यासपीठावर बसलेली सर्व महाराज मंडळी, उभी असलेली सर्व गुणवान टाळकरी मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, सप्ताहाला सहकार्य करणारी सर्व आश्रयदाते, आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा मोठा यज्ञ या ठिकाणी होत आहे. या यज्ञाच्या बाबतीमध्ये बाकी मला काही बोलण्याकरता सुचत नाही, परंतु हा सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे असं मात्र एकंदरीत पाहिल्यानंतर वाटतं. आज इथे ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज पाहिजे होते, म्हणजे त्यांच्या मुखातूनच आपल्याला ऐकायला मिळालं असतं. ते म्हणले असते, पाहिलं का माझ्या पठ्ठ्याने काय केलं उद्धव, म्हणजे मी नाही म्हणत बरं का, ते म्हणले असते, अरे उद्धव फार चांगलं केलं, असं एवढे 4 शब्द आपल्याला ऐकण्याकरता महाराज आज नाहीयेत, परंतु त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे घडलं नाही, ही तेवढं सत्य. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या संगतीमध्ये ज्यांचं परमार्थिक जीवन फुललं आणि स्वतः कष्ट करून ज्यांनी आपलं जीवन चांगल्या पद्धतीचं घडवून वारकरी संप्रदायाची परंपरा चालवण्यासाठी संपूर्ण आयुष्याचं योगदान संप्रदायाकरता दिलं. आम्ही दोघं अगदी जवळजवळच राहतो, हाकेच्या अंतरावर, आणि वारकरी संप्रदायासाठी ज्या पद्धतीचं मार्गदर्शन लाभतं त्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हा आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळत आहे. एवढी गुणवान मंडळी एका वेळेस नामसप्तासाठी येणं हे तसं अवघड असतं, परंतु ती किमया महाराजांकडे आहे. उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक, मग बीड जिल्हा असेल, परभणी असेल, जालना असेल, नगर असेल, औरंगाबाद असेल, पुणे असेल, या संपूर्ण वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून गुणवान मंडळी या ठिकाणी आलेली आहे. स्टेजवर बसलेली आमची सर्व जोग महाराजांच्या संस्थेतून, अन्य संस्थेतून तयार झालेली सर्व कीर्तनकार, वादक मंडळी आहे. 10 पखवाज लावले तरी अजूनही वाजवणारे शिल्लक राहतील एवढे पखवाजे इथं बसलेले आहेत, परंतु जास्त पखवाज लावले का जरा थोडस होतच. मग कुठे किती पखवाज लावले त्याला महत्व नाही, ते वाजवले कसे याला फार महत्व आहे. तेव्हा दोन्ही मृदंग वादक अगदी चांगल्या पद्धतीची तयारीचे आहेत. आपण सर्व गायक मंडळी, माता भगिनी, सगळीकडे जर दृष्टी टाकली तर आनंदमय वातावरण, अगदी रोडच्या कडेला भव्य दिव्य अशा या पटांगणामध्ये, प्रांगणामध्ये समोर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिष्ठान, पुढे पाहिलं तर ज्या पालखीतून त्र्यंबकराज स्वामी महाराजांच्या पादुका नेल्या जातात ते समोरचा रथ त्या ठिकाणी आहे. पांडुरंग परमात्माने रुक्मिणी माता यांचं अधिष्ठान म्हणून सुंदरसं एक मंदिर आहे. आणि राहुरी तालुक्यात आल्यानंतर संत महिपती महाराज यांची आठवण विशेषत्वाने झाल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय हरिभक्तीपरायण
ज्ञानोबा माऊली कराळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून अन्य खूप महाराज मंडळी आहे. तेव्हा सर्वांचं नाव घेतलं असं समजायचं बरं. आपल्याला सर्वांना जे हरी आणि ज्याच्या करता मला इथं बोलावलं त्याबद्दल थोडं बोललं पाहिजे. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा देवडीकर परत आपण पाहिलं तर त्यामध्ये 4092 अभंग आहेत. या 4092 अभंगामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा चारही वेदाचं मनोगत, चारही वेदाचा अर्थ त्या अभंगामध्ये आहे. चौही वेदाचे केलेसी विवरण, अर्थही गहन करोन्या इराणी वाहावा भार माता. संस्कृत भाषेत असणारा वेद, त्या वेदाचं अध्ययन, चिंतन, संता, पाठांतर, अर्थदृष्टी सगळ्याला शक्य होईल असं नाहीये. म्हणून सामान्यातला सामान्य माणूस परमार्थापासून वंचित राहू नये या कळकळीने महाराजांनी मराठी भाषेमध्ये, मायबोलीमध्ये वेदाचा अर्थ तुम्हा मला सांगितला. ठराविक मर्यादित रेषेच्या आत हे ज्ञान न राहता उसात पाणी धरणाऱ्या शेतकऱ्याचा उद्धार झाला पाहिजे आणि गाईचं दूध काढणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाचा उद्धार झाला पाहिजे. सर्वसामान्यातली सामान्य महिला असेल, सामान्य म्हणजे शेतकरी कुटुंबातली महिला असेल, सुशिक्षित अशिक्षित असेल, कुठल्याही वर्णातली, कोणत्याही आश्रमातली असेल, कुठल्याही आश्रमातला आणि वर्णातला देशातला मनुष्य असेल, भगवान परमात्म्याची भक्ती करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आणि तो देव कसा आहे, त्याची भक्ती कशी करावी ही आम्हाला कळावं. त्याकरताच तुकाराम महाराजांची गाथा विठाल विठाल. भाग्य आहे या महाराष्ट्राचं. पुणे जिल्ह्यामध्ये गेलं की जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा, नगर जिल्ह्यामध्ये आलं का माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी. तसं आपल्या जवळ असणारं धरण, त्या धरणाचं नाव काय हो? हा, 2 पार्ट्या होऊ देऊ नका आपल्यात बरं. काय नाव आहे धरणाचं नाव? या धरणाचं नाव आहे ज्ञानेश्वर सागर. जसं पैठणला गेला तर आपल्याला नाथ सागर, तसं या धरणाचं नाव आहे ज्ञानेश्वर सागर. पण का मागं पडलं ते मला माहित नाही. विठाल विठाल. धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला माऊलीच्या मंदिराकरता जागा आरक्षित करून ठेवलेली आहे. आजही ती मंदिराकरता जागा उपलब्ध आहे. आता ते मंदिर का होत नाही ते राहुरीकरांनी बघायचंय. विठाल विठाल. लागलेलं सहकार्य आम्हाला मागायचं, आम्ही त्याकरता तयार आहोत. जर धरणाला नाव ज्ञानेश्वर सागर असेल तर ते जिल्ह्याचं मोठेपण आहे. आणि माऊलीचं मंदिर होत असेल तर त्याकरता विशेषत्वाने आनंदच आहे. असो, नगर जिल्ह्यामध्ये आलं की ज्ञानेश्वरी आणि पुढे औरंगाबाद जिल्ह्यात गेलं की भागवत. भागवत, ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांची गाथा हे संप्रदायाची प्रस्तांतरी आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं गाथा पारायण केलं की वेदाचं पारायण केल्या जमाय. वेदाचं पारायण केलं आणि गाथ्याचं पारायण जर केलं नाही, फक्त वेदाचं पारायण केलेलं पुण्य पदरात पडेल, पण गाथा पारायणाचं पुण्य पदरात पडणार नाही. नीट ऐका. गाथा पारायण केलं आणि वेदाचं पारायण जर नाही केलं तर गाथा पारायणाचं पुण्य पदरात पडणारच आहे. त्याबरोबर वेदाचं पारायण पुण्य केलं, वेदाचं पारायण केल्याचं पुण्य पदरात पडणार आहे. कारण का? वेद आणि तुकोबरायांची गाथा वेगळी नाहीच. विठाल विठाल. जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून आलेली जी वाणी, त्याला आपण अभंग असं म्हणतो, सर्वच म्हणतात. त्या अभंगाचं लिखाण ज्यांनी केलं ते पहिले लेखक श्री संत संताजी महाराज जगनाडे सुदुमरेकर
आणि दुसरे अभंगाचे लेखक गंगाजी मवाळ कडुसकर. देहूच्या परिसरातच ही दोन्ही गावं आहेत. जसं ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लिखाण केलंय सच्चिदानंद बाबांनी, तसं अभंगाचं लिखाण केलं संताजी महाराज जगनाडे सुदुंबरेकर आणि गंगाराम बुवा मवाळ कडुसकर. अशा दोन श्रद्धावान निष्ठावान भक्तांनी हा गाथा लिहून ठेवला, म्हणून आपल्याला वाचता आला. ही त्यांची महाराजांची तर असीम कृपा, पण लिहून ठेवणाराची देखील मोठी कृपा. विठाल विठाल. परंपरेचा परमार्थ, परंपरेची वारी, परंपरेचं भजन हे कधीही महाराजांच्या जीवनामध्ये आणि परंपरेमध्ये, वंश परंपरेमध्ये थांबलेलं नाही. महाराज सांगतात, तुझी चरण सेवा पांडुरंगा, कीर्तनकाराला गाणाराचा वाजवणाराचा पाठिंबा असला की कीर्तनकार निवडून आल्याशिवाय तसा आज खूप चांगला पाठिंबा आहे. हा पाठिंबाच आहे. एकटा कीर्तनकार कीर्तन करू शकत नाही, ही मोठी साथ आहे वाजवणाराची आणि गायनाच. निवडून येण्याकरता आमदार साहेब पाठिंबा लागतो, आणि तो चांगला लागतो, विश्वासू माणसाचा लागतो. नाही तर कधी कधी असं होतं उभा करायला तेच राहतात आणि पाडायला तेच राहतात, पण ते तिकडं इकडं नाही. हा परमार्थ आहे. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. विश्वंभर बाबा त्यांचे चिरंजीव हरीचे विठ्ठल, विठ्ठलचे पदाजी, पदाजीचे शंकर, शंकरचे कान्होबा, कान्होबाचे बोलोबा, बोलोबाचे तुकाराम महाराज. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा. कुठल्याही पिढीमध्ये कधी परमार्थ बंद राहिला नाही. भजन, वारी, तीर्थ काय असेल ते सर्व परमार्थिक साधना केली, आणि अशा पवित्र कुळामध्ये, पवित्र वंशामध्ये महाराजांचा अवतार झाला. जन्म आपल्या भाषेत म्हणायचा आपण, संतांच्या भाषेत तो अवतार आहे. तुका विष्णू नाही तुझा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही. महाराजांची जर तुलना करायची ठरली तर आपण करू शकत नाही, परंतु बोलायचं ठरलं तर नेहमी बोलल्या जातं. तुका तुका राम असे दो रूप एक अंग, उनका शे तो भंग गया, इनका शे तो अभंग. तो किता तुलने से तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. निळोबारे आरतीमध्ये वर्णन करतात. जय प्रयाग
भयान काळी देवी विमान पाठविले कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निजधामा गेले निळा म्हणे सकळा संता तो शिविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा गाथा पारायण करत असताना सुरुवातीला जे नमनात्मक जे काही प्रार्थनेचे अभंग आपण प्रार्थना म्हणतो त्यामध्ये शेवटचा भाग असा आहे जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केले न त्यागी ती दिव्य लोकाशी लिहिली हल विठ्ठल ऐका सुशिक्षित मंडळी करता सांगतोय हा देह घेऊन वर कुणाला जाता येत नाही हा मृत्यू लोकातला नियम असला तरी या नियमावर मात ज्यांनी केली सदैव वैकुंठ गमन झालं ते श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज पहिली क्रांती आहे की सदैव वैकुंठ गमन या सदैव वैकुंठ गमनाचा उल्लेख मुंबईच्या हायकोर्टामध्ये इंग्रजाच्या काळात त्यांनी करून ठेवलेला आहे पाहिजे असेल तर पुराव्याचं पुस्तक माझ्याकडे आहे विठ्ठल विठ्ठल पहिली क्रांती दुसरी क्रांती अशी आहे की हा देह इथं कोणाला ठेवता येत नाही तरी ती क्रांती केली ज्ञानोबारायांनी म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराज आणि तुका झाला असे कळस म्हणून ज्ञानोबा तुकाराम या दोन संतांच्या नावाचं भजन केलं म्हणजे सर्व संतांचं नाव त्यामध्ये आलं असं 100% आपण समजायचं एवढं भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर घोराडा डोंगर इंद्राणीचा काठ राहता वाडा पांडुरंग परमात्म्याचं मंदिर अंगणामध्ये तुळशी वृंदावनाजवळ घरून डोंगरावर जात असताना जिथे जिथे हा सगळा महाराजांचा जीवनाचा प्रसंग आहे ती सगळी भूमी पवित्र आहे आणि ज्याच्या घरात गाथा आहे ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी आहे तो खरोखरच मोठा भाग्यवान आहे ज्ञानेश्वरी आपली आई आहे आणि गाथा आपला बाप आहे ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी गाथा आहे ना आल्या लक्षात त्याला निष्ठावान वारकरी म्हणायचं आपल्या घरात गाथा असावा आपल्या घरात ज्ञानेश्वरी असावी भागवत असावं जीवन जगण्याकरता मार्गदर्शनाची गरज आहे ती मार्गदर्शन आपल्याला संत करत असतात म्हणून अशा तुकोबारांच्या गाथ्याचं भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन करून पारायण चालू आहे सर्व परिसरामध्ये दृष्टी टाकली तर निश्चितच हा आगळा वेगळा आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देण्याची जी युक्ती ज्यांनी चालवली ते आदरणीय उद्धवजी महाराज आणि दिंडीतील सर्व वारकरी मंडळी आहे तसं हे कीर्तन म्हणजे आरामाच्या वेळेस कीर्तन असतं जेवण झाल्यानंतर थोडासा जो आराम करण्याचा कालावधी असतो त्या वेळेतलं कीर्तन आहे आता मला सांगा कधी कधी 2 ते 5 रामकथा असते तरी माणसं जमतात मग 2 ते 5 जर रामायण असताना माणसं जमतात तर मग कीर्तनाला काय हरकत आहे कीर्तनही केलीच पाहिजे विठ्ठल रामकथा करावी भागवत कथा करावी कीर्तनही करावी परमार्थच आहे शेवटी परंतु ही संधी आहे अहो 8-2-16 एवढी कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतात ना बरं दुसरं काही नाही 2 टाइम जेवणाची व्यवस्था आहे येऊन बसायचं निवासाची व्यवस्था आहे सगळी व्यवस्था आहे काहीच काळजी नाही आणि हे फक्त वारकरी संप्रदायामध्येच होतं बरं का आता निवासाला आमच्याकडे एक शिबिर झालं 1,500 रुपये फी होती एका माणसाला सर कराळे सर तुम्हाला माहिती आहे नानवरे सर तुम्हाला माहिती आहे दरवाजा बंद करून आणि खिडक्या बंद करून परमार्थ करण्याची परंपरा या संप्रदायाची नाही खुल्लम खुल्ला या रानात यान पारायण करा दरवाजा खिडक्या बंद करून आणि अंगावर चादरी टाकून परमार्थ करण्याची परंपरा ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी कधी शिकवले नाही प्रगट गुह्य बोले व्यापक विचार वारकरी संप्रदायातील संतांचे असो श्री संत जगद्गुरु तुकोबाराय
ज्ञानेश्वर महाराज आदी करून संत मंडळ आपला प्राण आहे आणि अशा महाराजांच्या मुखातून आलेली वाणी आपण पारायण करणं आपलं कर्तव्य आहे. जे बिचारे भाग्यवान पारायणासाठी बसले ते खरोखरच भाग्यवान, जे श्रवण करतात ते त्याही पेक्षा भाग्यवान आणि पारायण करणाऱ्याला खाऊ घालतात ते त्याही पेक्षा भाग्यवान. विठाल जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरपूरच्या वारीला गेलेले आहेत. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायचं दर्शन झालं, प्रदक्षिणा झाली, चोखोबारांच्या समाधीचं दर्शन, नामदेव महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये ते गाभाऱ्यामध्ये गेले. गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या पायापासून तर मुकुटापर्यंत तुकाराम महाराजांनी पाहिलं, अगदी प्रेमाने आनंदाने पाहिलं. आणि पाहिल्यानंतर महाराजांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आगळा वेगळा भगवंताला अनुभवायला मिळाला. पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकाराम महाराजांशी संवाद करतायत, बोलतायत. तुकाराम महाराज, प्रत्येक वारीला आल्यानंतर तुमचा चेहरा आनंदी असतोच, पण या वेळेला जरा विशेषत्वाने आनंदी चेहरा दिसतो, त्याचं कारण काय ते सांगितलंय पहिल्या चरणात. वैष्णवा संगती सुख वाटे देवा, वैष्णवा संगती सुख, वैष्णवा संगती सुख वाटे देवा, 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 वैष्णवा संगती सुख वाटे देवा. आणि कमी देवा काही, आणि कमी देवा काही, आणि कमी देवा काही नाही. गायनाचे मोठे आपुले गायनाचे मोठे आणि कमी देवा वैष्णवा संगती सुख वाटे देवा, कमी देवा हरी देवा, कमी देवा महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर भगवंताला आश्चर्य व्हावं, ही परमार्थातलं फल आहे. परमार्थ करणाऱ्या माणसाचा चेहरा आनंदी असतो. माझ्यापेक्षा आणि उद्धव महाराज पेक्षा समोर बसलेली माणसं श्रीमंत आहे, पण तुमच्यापेक्षा आमच्या चेहऱ्यावर आनंद जास्त आहे. खरंय का नाही? कोणी कारखान्याचे डायरेक्टर आहे, कोणी चेअरमन आहे, कोणी माजी चेअरमन आहे, कोणी प्राध्यापक आहे. सर तुम्हाला किती पगार आहे? 1 लाख रुपये. पण समाधान कोणाला जास्त आहे? म्हणून तर तुम्ही आमच्या जवळ आहेत. झालं विठाल. परमार्थातलं फल आहे समाधान, आणि परमार्थ करूनही जर चेहऱ्यावर समाधान नसेल तर समजायचं कुठंतरी मुगर पडलं. मुगर समजत ना? मुगर याचा अर्थ आहे मोटर चालू केली, पाईपातून पाणी पडतं पण फडकीत पाणी येत नाही, दंडात कुठंतरी छिद्र पडलं आणि पाणी मिळतंय. तसं साधना चालू आहे पण योग्य साधना होत नाही, म्हणून समाधान मिळत नाही. महाराजांचा चेहरा आनंदी. भगवंताला आश्चर्य वाटलं, महाराज आज तुमचा चेहरा विशेषत्वाने आनंद दिसतो, कारण काय? म्हणले दिंडीत आलो ना पायी पायी, तसे दरवारीला जात होते पण दिंडीत आलो, वारकऱ्याची संगती घडली आणि दिंडीचा तपपूर्ती सोहळा म्हणून सांगितलंच पाहिजे ना. विठाल विठाल. देवळाली ते पंढरपूर
असेल, देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर, नेवासा ते पंढरपूर, ज्या ज्या भागातून दिंड्या जातात, दिंडीत जाण्याचा आणि दिंडीत जाऊन परमार्थ करण्याचा आनंद जो आहे तो न येणाऱ्याला कधीच कळणार नाही, आल्यानंतरच तो कळत असतो. आनंद तिथीचा मुके असी वाचा, बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती धरणे रे. असा आनंद दिंडी सोहळ्याचा आहे. तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजाबरोबर देव बोलत होते. हो, देव बोलत होते. तुमच्या आमच्या बरोबर देव बोलेल? बोलेल ना. कधी हो? त्या पद्धतीची आपली भक्तीची उंची झाल्यानंतर. एवढी उंची आम्हाला गाठता येईल का? का नाही गाठता येणार? तेवढी उंची गाठत असताना काही यातना कराव्या लागतील ते ज्याने त्याने ठरवायचंय. चिंचेच्या झाडाखाली हातात माळ घेऊन जप करणारा साधक. रस्त्याने एक साधू चालले, दर्शन घेतलं. साधू महाराज 1 वर्ष झालंय चिंचेच्या झाडाखाली माळ घेऊन जप करतोय, मला देव भेटेल का? साधू महाराज म्हटले भेटेल ना. लागला बुड्या मारायला. आनंद झाला त्याला भेटेल म्हटल्यानंतर. कधी भेटणार आहे हो? म्हणले या चिंचेच्या झाडाला पानं जेवढे आहेत ना तेवढे तुझे जन्म झाल्यानंतर. तरी त्यांनी माघार घेतली नाही महाराज, तरी तो साधना करत राहिला. काल माळ घातली आणि आज देव भेटला पाहिजे असं जर म्हटलं तर ते शक्य नाही. त्याकरता ठराविक काल त्या पद्धतीनं साधना करावी लागेल. आजही आपल्याला तसा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आणि भगवान परमात्मा, देवभक्तामध्ये संवाद आहे. भगवान कृष्ण परमात्मा आणि अर्जुन या दोघांमध्ये संवाद आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे. देवभक्तामध्ये संवाद असतो. संत बोलत असताना देवाशी देखील बोलले. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, दर्शन द्या सगळा. दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. देवाबरोबर संवाद आहे. कधी कधी समाजाबरोबर संवाद आहे. उठा जागे व्हारे. आता संत संताशी बोलतात, साधकाशी बोलतात. उठा साधू संत साधा आपुले ही जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. मग कधी बाहिऱ्याच्या रूपकात, कधी आंधळ्याच्या रूपकात, कधी पांगळ्याच्या रूपकात, कधी बाहिरा, कधी मुका, कधी जोगी. वेगळ्या वेगळ्या रूपकाची भाषा वापरून तुम्हा आम्हाला साधू संतांनी परमार्थ शिकवला. अरे साधू संतांची निंदा केली तर काय होईल? साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही. देणे वाचा पंगू झाली, एका जनार्दने कृपा लाधली. मुका झालं वाचा गेली. बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. बैरा का, मुका का, हे सगळे आंधळा पांगळा याचं चिंतन कधी? दिंडी बरोबर आल्यानंतर. विठाल विठाल वय झाल्यानंतर शक्य नाही. त्यावेळेस सांगितलं ठाईची वैशोनी करा एक चित्त, ते त्यावेळेस म्हणायचं. आणि तारुण्य आहे त्यावेळेस मात्र तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ. संत संगे शिव वासुदेव धनीवरी. शरीरामध्ये पायी जाण्याची शक्ती आहे तोपर्यंत गेलंच पाहिजे. आणि नाही शक्य त्यावेळेस मात्र घरी बसून परमार्थ केला पाहिजे. नाही तर मग वय झाल्यावर दिंडीत आले ना त्या नाही त्रास. हा घ्या माझा अनुभव. आणि दिंडी चालकाला तर जास्त त्रास. विठाल ऐका, देवभक्तामध्ये असतो तो संवाद, विनाकारणाने होत असतो तो वितंडवाद. संवादामध्ये वाद असू शकतो पण वादामध्ये संवाद नसतो. वाद वेगळा, संवाद वेगळा. संवाद वाद वेगळा, वितंडवाद वेगळा. विनाकारण वादामध्ये वाद आहे पण वादामध्ये संवाद नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे पांडुरंगा, दिंडीमध्ये येत असताना वैष्णवाची संगती घडली. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णव म्हटलं की त्या वैष्णवाची लक्षणं असतात.
बाह्य लक्षण वेगळं आणि अंतर्लक्षण वेगळं. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापीचे कळी काळ तया भेने. बाह्य लक्षण वेगळं आणि अंतर्लक्षण. वैष्णव तोच या वैष्णव तोच या वैष्णव तोया वैष्णव तोया वैष्णव तोच या वैष्णव तोच या वैष्णव तोच या वैष्णव अंतःकरणापासून संपूर्ण प्रेम ज्याचं भगवंतावर असतं देवावर असतं त्याला म्हणायचं वैष्णव. सामान्य प्रेम, विशेष प्रेम आणि पूर्ण प्रेम असे प्रेमाचे 3 प्रकार केले जातात. प्रेम या शब्दाचा अर्थ या जगतात जो केला जातो तो अजिबात करू नका. देव भक्तामध्ये असतो तो प्रेमाचा संबंध असतो. प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम यह धागा है मत खिचो तुट जाय तुटे फिर संधाया नहीं बीच गाट रह जाय. भक्त देवाकडे आकर्षित होतं त्याचं कारण आहे भक्तीतला आनंद. भक्ती करत असताना आनंद मिळत असतो आणि आनंद मिळत नसेल तर ती भक्ती ठरू शकत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देवा वैष्णवाची संगती घडली. असा वैष्णव कसा असतो. असा वैष्णव कसा असतो. वैष्णवाची काही लक्षणं ठरलेली आहेत. वैष्णवाचा ड्रेस पांढरा असतो. वारकऱ्याची आचारसंहिता ठरलेली आहे. त्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ असते. आपण गंध लावतो उभा गंध असतो. गंधगोळी का गोपीचंदन. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा. वारकरी म्हटलं की त्याच्या आचारसंहितेप्रमाणे तो असला तर त्याच्याकडे पाहिल्यानंतर आनंद वाटतो. गायकाचं वादकांचं नाही सांगत बरं काही पहिलं जाणार. कलाकारांचं वेगळं आणि वारकऱ्याचं वेगळं. म्हणजे वारकरी कलाकार असू शकत नाही का. असतोच परंतु हे बघा ज्या त्या संप्रदायाचे ड्रेस आणि रंग ठरलेला आहे. कुणाला अजिबात खटकू देऊ नका. खटकत असेल तर बदला. खटकत असेल तर जरूर बदललं पाहिजे. महाराजांना मी आळंदीला बरोबर पक्का शिकवत होतो. लुंगी लावून जर खोलीचे बाहेर आलं ना तर वैकुंठवासी वैद्य महाराजांनी म्हणावं अरे पावळ्या संन्यास घेतला काय. दीक्षा घेतली का. दीक्षा ज्याने घेतली संन्यास ज्याने घेतला त्याने जरूर ते वस्त्र वापरावं. तुम्ही म्हणाला बाह्य अंगावर काय अवलंबून आहे. असं काही नसतंय. बाह्य अंगावर म्हणजे बाह्य अंगच महत्वाचं आहे. कर्मे बाह्य शाळाला भितरी ज्ञाने उजळाला ज्ञानोबाराय सांगतात. म्हणून धोतर शर्ट टोपी फेटा गोपीचंद बुक्का तुळशी
तुळशीची माळ, एकादशीचा उपवास, सोमवारचा उपवास, पंढरपूरची वारी, देहूची वारी, आळंदीची वारी, पैठणची वारी, रामनवमी, गोकुळाष्टमी, शिवरात्र, दुसरी जयंती, वामन जयंती, संत संगती, ग्रंथवाचन, ईश्वर सेवा, हरिपाठ, काकडा भजन, स्नान, देवपूजा, तुळशीला पाणी घालणं, रामकृष्णारी मंत्राचा जप हे करणं, ही वारकरी जीवनातल्या सगळ्या क्रिया आहेत, हे जरूर केलं पाहिजे. दुसऱ्याची आई वाईट आहे असं आपण कधीच म्हणायचं नाहीये. शेवटी संप्रदायातील संतांची शिकवण आहे की माता भगिनी आहेत सर्व. दुसऱ्याची आई वाईट आहे आपण कधीच म्हणायचं नाहीये, पण आपल्या आईचं मोठेपण आपण सांगितलं पाहिजे. शेवटी प्रत्येकाची आई ज्याला त्याला ही प्रियच असते. विठाल विठाल संध्या अलाहाबादला कुंभमेळा चालू आहे. तिथे गेल्यानंतर बघा तुम्ही सगळा प्रत्येक फडा, प्रत्येक परंपरेचा स्वतंत्र आखाडा आहे. अर्थात सगळ्याला जायचंय देवाकडंच, परंतु ज्याच्या त्याच्या परंपरा जे ते त्या पद्धतीनं चालवत असतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत मंडळीने या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनादिकालापासून समाज जागवला, टिकवला, घडवला, शिकवला. पण नेमकी घडतं काय? आजोबा झाड लावतो, नातू फळं खातो. तसं कष्ट आम्ही करायचे, अंकनस खोडून दुसऱ्याने न्यायचे. विठाल विठाल संप्रदायातील जुनी मंडळी का ज्यांनी आपलं प्रतिकूल परिस्थितीतलं ती जीवन सगळं घालून संप्रदायाकरता संपूर्ण योगदान देऊन हा परमार्थ घडवला, टिकवला, वाढवला, अशा लोकांकडे आमची दृष्टी जाऊन आम्ही जर पाऊल टाकत राहिलो तर आजही संप्रदायाचं काम खूप मोठं आहे. नुसती राहुरी तालुक्याची जर यादी काढली हृदय महाराज तर किती प्रवचनकार आणि किती कीर्तनकार, एका तालुक्याची यादी काढा आपण. एवढी मोठी माणसं तयार होतात. गावागावामध्ये नाम सप्ताह होतो. काही काही गावात 2, 3, 4, 5 कितीतरी नाम सप्ताह होतात. गावागावाची मंदिरं. कुठल्याही गावाचा नवे बीड जिल्ह्यात गेल्यानंतर एखाद्या छोट्याशा डोंगरात तांड्यावर जा, तांडा म्हणतात त्याला. त्या छोट्याशा गावामध्ये देखील आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा, भागवत हे आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही थांबान त्या धरा पाय पालावर का तिथं जाग्यावर. विठाल 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 ऐकणारी मंडळी माझ्याकडे लक्ष द्या. ऐकणारी मंडळी इकडे लक्ष द्या. किती जरी प्रतिकूल परिस्थितीतलं गाव असेल तर तिथं छोटं पांडुरंगाचं मंदिर, हनुमंतरायचं मंदिर, ज्ञानेश्वरी गाथा, भागवत आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून ही परंपरा अनादिकालापासून साधू संतांनी चालवली, टिकली, वाढवली. त्या चांगल्या परंपरेत तुम्ही आपण आहोत, हे मोठं भाग्य आहे. अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख मिळतं असा प्रत्यक्ष अनुभव जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर देवाला सांगतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. संगत म्हटलं की एक आहे चांगली आणि एक आहे वाईट. वाईटाच्या संगतीमध्ये जीवन खालच्या तळाला जातं. पतन उद्धार संगाचा महिमा, अधमा संत शिवी. माणसाचं जीवनामध्ये पतन आणि उद्धार याला कारण संगती आहे. संगती नारदाची संगती वाल्या कोळ्याला झाली, जीवन बदलून गेलं. एवढं बदललं का माऊलीने त्या वाल्या कोळ्याला हरिपाठामध्ये आणलेलं आहे. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिनी लोक धरती. शंभर टक्के उमललेलं मोगऱ्याचं फुल तोडून तुम्ही उकरड्यावर टाकलं तर तिथे त्याचा सुगंधच येतो. बेसरामाचं फुल तोडून तुम्ही सोन्याच्या ताटात ठेवलं तरी कसं दिसतं, कसा त्याचा दुर्गंध येतो आपल्याला सांगायची गरज नाहीये. म्हणून माणसाचा देह हे फुल आहे आणि त्या देहाकडून होणारं कर्म
ते मात्र सुगंध आहे. चांगल्या कर्माचा सुगंध सुटल्याशिवाय राहत नाही, त्याची कीर्तीच होते. आणि वाईट माणूस कुठेही जाऊ द्या, त्याच्या त्या पद्धतीने अपकीर्ती होत राहते. म्हणून आपण आपल्या रस्त्याने चालत राहावं. जगाला काय कशा पद्धतीनं जगायचंय ते जगतील, परंतु आपण चांगल्या रस्त्याने चालत राहावं असं प्रत्येकाने जर निर्णय घेतला तर सगळ्याला हा आनंदच आहे. आता विषय असा आहे, हे ज्यांना सांगायचं ते इथं नाही, हे ज्यांना सांगायचंय ते इथे नाहीत, आणि जे इथं आलेत त्यांना हे सांगायची गरज. तुम्ही म्हणाल मग का सांगितलं? आपण जाऊन त्यांना सांगावं की तुम्ही उद्या इकडं या, याच्या करता सांगितलं. विठाल विठाल एक आहे सुसंगती, दुसरी आहे विसंगती. वाईटाच्या संगतीमध्ये दुःख आहे. परिसाचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर लोखंडाचं सोनं होतं. संगती. ढेकणाची संगती हिऱ्याला झाली का हिरा भंग पावतो. ढेकणाच्या संगे हिरा गो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा गो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा गो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा गो भंगला. माणसं म्हणते हिरा आणि ढेकून एकत्रित आल्यानंतर ढेकण भंग पावतो का? मी कधी प्रयोग करून पाहिला नाही. तुम्ही हिरा आणून द्या, ढेकण मी आणतो. ढेकण आम्ही आणतो पण हिरा तुम्ही आणून द्या. तुम्ही म्हणाल तुम्ही पाहिले नाही की हिरे पाहिले आम्ही, पण हिरा नाही पाहिला अजून. हिरे बरेच पाहिले, बऱ्याच ठिकाणी भेटतात ते. माणसं विनोदाने बोलत हो ते आमचे हिरे पाहिले का? असे हिरे बरेच पाहिले. अच्छा, परंतु हिरा हा अमोल किमतीचा धातू आहे. फोडण्याचा प्रयत्न केला तर हिरा ठेविता हिराने वाचे मारिता, जो गुणी तोची मोल पावे खरा करण्याचं होई चुरा. असा हिरा पण ढेकणाची संगती झाली का भंग पावतो. म्हणून लक्षात घ्या, माळकऱ्याने देखील आपलं जीवन जगत असताना त्याला जपावं लागतं. त्याला सुविचाराचं कुंपण कायमस्वरूपी ठेवावं लागतं, नाही तर वाईटाच्या संगतीत गेलं का माळ निघाले वेळ लागत नाही. माळकऱ्याच्या संगतीत दारुड्या आला तर दारुड्या लवकर माळकरी होत नाही, होतो पण लवकर होत नाही. पण माळकरी जर दारुड्याच्या संगतीत गेला तर माळ निघायला वेळ लागत नाही. व्हेज नॉन व्हेज बदलून जातं लगेच. म्हणून सगळ्या अंगाने जपावं लागतं. असो ही चांगली संगती जीवनामध्ये आम्हाला करायची. तुम्ही म्हणाल ना महाराज आम्हाला ज्ञानेश्वर महाराजची संगती करायची, आता होईल का? का होणार नाही? अरे ज्ञानेश्वरी घेऊन ज्ञानेश्वरी पारायण करा, माऊलीची संगती आहे. तुकाराम महाराजांचा समागम आम्हाला करायचंय, संगती करायची. महाराजांची गाथा ज्ञान वाचत बसा. प्रत्यक्ष तुकाराम महाराज आपल्या बरोबर बोलतायत. एकनाथ महाराजची संगती करायची का? भागवत पारायण करा, नाथ महाराज आपल्या बरोबर बोलतात. ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचत आहोत प्रत्यक्ष त्या संतांची संगती आहे असा भाव ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस त्या ग्रंथ वाचनाचा आणि पारायणाचा आनंद मिळेल. विठाल विठाल वैष्णव संगती. बघ मी एकदा दिंडी सोहळा सुरू झाला, वैष्णवांचा मेळा लक्षात की मग पुढे सगळ्यात पुढे घोडा. काय भाग्य महाराज त्या घोड्याचं, लोक माणसाच्या पाया पडत नाही पण दिंडीतल्या घोड्याच्या पाया पडल्याशिवाय आता ते भाग्यवान. घोड्यावर तो चोपदार बसलेला असतो, माणसं घोड्याच्या पाया पडतात, ती चोपदारच्या पाया पडत नसतात बरं का. चोपदार कोणाच्या पाया पडतात? घोड्याच्या. पण कदाचित एखाद्या चोपदारचा भ्रम होईल, माणसं माझ्या पाया पडतात का?
का माऊलीच्या सोहळ्याबरोबर पुढे घोडा असतो, माणसं पाया पडतात घोड्याचे. एकदा काय झालं, एक चांगल्या प्रकारचं सागवानी लाकडाचं देवघर बनवलं. ते घरी न्यायचं होतं पण जरा जड होतं वजनाने. एक वाळूची वाहतूक करणारा माणूस होता आणि त्याच्याकडे 2-4 गाढव होते. या देवघर नेणाऱ्या माणसाने विनंती केली, अरे बाबा तुला ज्या रस्त्याने वाळू आणायला जायचंय तिथंच माझं घर आहे, एवढं देवघर तुझ्या गाढवावर घे, तिथपर्यंत पोहोच कर. म्हणजे ठीक आहे. ते देवघर उचल आणि त्या गाढवावर ठेवलं. रस्त्याने जाऊ लागल्यानंतर लोक बघायचे देवघराकडं असं नमस्कार करायचे. काय सुंदर देवघर आहे, नमस्कार करते. गाढवाला वाटलंय मलाच नमस्कार चालला गेला. ते थांबलं नाही एका चौकात, का लोक नमस्कार करतात म्हणून. कोण चौकात लोकांशी नमस्कार करायचे, लोकांशी नमस्कार करायचे. या गाढवाच्या मालकाला वाटलं लोक नमस्कार देवघराकडे बघून करतात आणि हा इथं थांबला, याचा अर्थ याचा भ्रम आहे, मलाच नमस्कार करतात. त्या हळूच गेला, कानात सांगितलं गाढवाच्या, ए गाढवा, अरे तुला लोक नमस्कार करतात असं भ्रम तुझ्या डोक्यातला काढून टाक. म्हणले का, तुझ्या डोक्यावर तुझ्या पाठीवर जे देवघर आहे ना, त्या देवघराकडे पाहून लोक नमस्कार करतात. अरे लक्षात. तसं बऱ्याच माणसांनी आपल्या डोक्यातला भ्रम काढून टाकावं. माणसं आपल्याला नमस्कार करतात म्हणजे आपल्याला म्हणून नाही. पुढं ध्यानात आलं तर बघा तुमच्या. मी कशा करता सांगितलं आपल्याला, तो गाढवाला नमस्कार नाहीये, तो देवघराला नमस्कार आहे. देवघराची संगती गाढवानं केली किंवा देवघराची संगती गाढवाला घडली, गाढवाला नमस्कार करता तो माणसं. एवढी ताकद संगतीमध्ये आहे. विठाल विठाल गोपारायणी परमात्मा दोघांचा संवाद. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवाच्या संगतीतलं सुख आहे. त्या सुखाचे प्रकार आता आपण करायचे ठरले तर फक्त 3: मोक्ष सुख, विषय सुख आणि भक्ती सुख. विषय सुख वैष्णवाच्या संगतीत नसतंच. मोक्ष सुख असतं, परंतु त्या मोक्ष सुखाचा वैष्णवाने त्याग केलेला आहे. नको वैकुंठीचा वास. मग कोणतं सुख आहे वैष्णवाच्या संगतीत आहे, ते भक्ती सुख आहे. विठाल विठाल वैष्णवा संगती सुख. सुख म्हटलं की भक्ती सुख आहे. व्यवहारामध्ये जीवनामध्ये आपण जे सुख उपभोगतो ते सुख भक्ती सुख कधीच नव्हे. संसारातलं सुख असेल, अन्य वस्तूपासून आपण जे सुख उपभोगतो ते सुख आणि परमार्थात मिळणारं सुख याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. फरकच जर आपल्या लक्षात आणून द्यायचा ठरला तर 2 उदाहरणं आपल्याला सांगतोय. शहरामध्ये लोकांना जे दूध घ्यावं लागतं ते पिशवीत असतं. पिशवीतल्या दुधामध्ये निश्चित पाणी असतंच. खेडेगावातला मनुष्य आपल्या घरच्या गावरान गाईचं निरसं दूध पिऊ शकतो. बिगर पाण्याचं दूध एका तांब्यात आहे आणि एका तांब्यात पिशवीतलं दूध आहे. या 2 दुधाची जर आपण थोडी तुलना केली तर ज्याच्यात पाणी आहे ते पिशवीतलं दूध आहे आणि ज्याच्यात पाणीच नाही असं निरसं दूध आहे. तसं परमार्थातलं सुख हे निरश्या दुधासारखं आहे आणि संसारातलं सुख हे पिशवीतल्या दुधासारखं आहे. त्या संसारातल्या सुखामध्ये दोष आहेच. ते दोष 4 प्रकारचे: सातिशयता, अनित्यत्व, परिच्छिन्नता आणि दुःखाचं मिश्रण. असे 4 प्रकारचे दोष त्या संसारातल्या सुखामध्ये असल्यामुळं तुकोबाराय सांगतात तेव्हा ते सुख म्हणण्याच्या लायकीचं नव्हेच. हा वैष्णवाच्या संगतीचा अनुभव वेगळा आहे. दिंडी सोहळ्याबरोबर चालला तर वार कोणता, तारीख कोणती, महिना कोणता ही त्याच्या लक्षात राहत नाही. झोपल्यानंतर रात्रभर कानामध्ये टाळाचा पखवादाचा आवाज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बोला बोला सगळे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव
ते 16 असल्यामुळे दिंडीची पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याकरताच बोलतोय मी. दिंडीच्या रस्त्याने चाललं का असं भजन सुरू झालं की आगळा वेगळा आनंद असतो. 1 तास, अर्धा तास, 2 तास, 1.5 तास सारखं भजन चालत असतं. आणि मग भजन करत असताना काय आनंद असतो तो आल्याशिवाय कळत नाही. तेव्हा 12 वर्ष पूर्ण झालेत. 13 वर्षात जात असताना राहिलेले माणसं दिंडीत या, त्यातली त्यात सीताराम पाटील घुस यांचं नियोजन पाहिलं तर सगळ्यात पुढं तरुणाला नाचण्याकरता तो वेगळा ताफा असतोय. काय आनंद. अहो एकदा आमचे दिंड्या जवळ आले, आमची मंडळी तिकडं काही घुसली ना. घुसली म्हणजे ते वाद्य बघून. बरोबर आहे सर. हा म्हणलं चालू द्या. मग दोन्ही दिंड्या थांबले. ते टोल नाक्याजवळ माऊली म्हणलं आता जिल्ह्यातल्या एका जिल्ह्यातल्या दिंड्या आहेत आता. हा चालू द्या. म्हणजे आम्ही अर्धा तास थांबलो. म्हणलं लुटा आनंद. कसं आहे तरुण मंडळी असते त्यांचाही आनंद त्यांना उपभोगायचा असतो. ते एक प्रकारचं वाद्य असं असतं की ते वाजायला लागलं का अंगात आल्याशिवाय राहत नाही. हे पखवाद तबला. पखवाद हे सत्वगुणी वाद्य आहे. तबला रजगुणी वाद्य. इतर वाद्य बरेचसे ते तमगुणीचे. विठाल विठाल. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख वाटतं असं म्हटलं नाही महाराजांनी. वैष्णवा संगती सुख भेटे. भेटे नाही वाटे. वाटे शब्दात प्रत्यक्ष अनुभूती आहे. भेटे नाही. भेटेमध्ये जरा थोडं अंतर आहे. प्रत्यक्षातला अनुभव आहे. वैष्णवा संगती सुख वाटे. पुन्हा म्हटलंय जीवा. जीव म्हटलं की पुन्हा त्याचं थोडं चिंतन असं करावं लागेल. त्या जीवाला मग कुटस्थ, साक्षी, चैतन्य, आत्मा, विज्ञानवादी त्याला निसर्ग म्हणतात. म्हणजे जीव वेगळा असला पाहिजे आणि देह वेगळा असला पाहिजे. देहाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश पंचभूताचं हे शरीर आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार तया पाठी. पंचमहाभूताचं शरीर आहे. शरीराचा आणि आत्म्याचा कुठलाच संबंध आहे. कोणाचा कोणाशी न घडे संबंध. आत्मा शरीरापासून भिन्न आहे परंतु आपण मात्र त्याचा संबंध लावतो. विठाल विठाल. संबंध लावला जातो तसा संबंध नाहीच आहे पण संबंध लावला जातो. एखादं काम करून घ्यायचं असलं की माणसं मग मोठ्या माणसाशी कुठून तरी नातं लावतात आणि काम करून घेतात. असो कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी परंपरेने उदाहरण सांगत आलेली. कसा संबंध लावला जातो. एका गावात 2 मित्र होते. दोघांचा स्वभाव जवळजवळ सारखाच होता. मित्रत्व त्याच होत असतं का ज्याचा समान स्वभाव आहे. समानशीले व्यसनेषु सख्यम. पखवाजा म्हटलं का त्यांचं मित्रत्वाचं नातं असतं. हो तुमच्याकडे कोणता मुखडा आहे, आमच्याकडे कोणता मुखडा आहे. मुखडा वाजवतो मुखडाही चांगला राहिला पाहिजे. तुमच्याकडे कोणता राग आहे, आमच्याकडे कोणता राग आहे. नाही तर राग गाता गाता रागाने आला पाहिजे. हे सगळं पाहिलं तर हा मित्रत्वाचा संबंध आहे. खरोखर जीवाश्य कंठाशी मित्र असतील तर कुठलाही राग कोणी कोणाला सांगताय. त्याची ठेवण कशी आहे, पुढं कसं आहे हे सगळं सांगतात. मित्रत्वाचं नातं असलं का तू मोबाईलवरून विचारतो ते काल कीर्तना ठाईच्या चालीमध्ये ते वाजवला होता तो कोणता होता. ते जालन्या जिल्ह्यातून सकाळी फोन आलता मला. खरोखरच आलता. आमचे विद्यार्थी बसले होते. ले महाराज तो मुखडा कोणता आहे. आता हे तुम्ही दोघं एकमेकाने वाजवलं. ज्याच्याकडे नाही तो त्यांनी दिलाच पाहिजे एकमेकांना. आणि दिल्याने हे वाढत राहतं ना. म्हणून संप्रदायाची परंपरा चालवायची असेल तर ध्यानात ठेवा काय करायचंय. चोपदार लोकांनी तुमची परंपरा चालवण्याकरता पुढे चोपदार तयार करायचे. गायकांनी गायक तयार करायचे. पेटेवादकांनी पेटेवादक तयार करायचे. पखवाद वाजवणाऱ्यांनी पखवादे तयार करायचे. कीर्तनकार प्रवचनकारांनी कीर्तनकार प्रवचनकार तयार करायचे. पुढची पिढी म्हणजे हे चालू राहील. दुर्जन माणसं जर त्यांचं काम सोडत नाही, परंपरा सोडत नाही तर आपण आपल्या परंपरा चालवल्या पाहिजेत. विठाल विठाल. हो 2 मित्र होते. त्यांचा स्वभाव सारखा होता. स्वभाव सारखा आणि आवडीनिवडी सारखे असले की मित्रत्वाचं नातं होत असतं. शेवटी स्वभाव काय कोणाचा कोणाला बदलत येत नसतो. किती उदाहरण आहे. कुत्र्याची शेपटी सरळ करण्याचा प्रयत्न केला तर कधीच होत नाही. भले तुम्ही त्या कुत्र्याच्या शेपटीमध्ये फुकणी घाला 6 महिने ठेवा. 6 महिन्याने फुकणी काढली का पुन्हा बे का बे. कितीतरी उदाहरण आहेत. स्वभावाबद्दल बोललेलं आहे. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या.
आधी होती दाशी पट्टराने केली तिशी तिची हिंडाने राहिल्यामुळं स्वभाव जाईना. कराळे माऊली सांगतो जरा, तुम्हाला काय सांगता. स्वभाव. एक राजा होता, राजाला मुलगा होता. अनेक मुली पाहिल्या पण पसंतच झाल्या नाही. कन्या पवनी म्हणजे मना नाही. ज्ञानेश्वरीत अशी उभी बघा, कन्या पवनी म्हणजे मना नाही. खूप मुली पाहिल्या पण पसंतच पडल्या नाही. होत असं कधी कधी. आणि आपल्याला पसंत पडेल अशी मुलगी ज्याला प्रपंच करायचे ते करत असतात. करावं, त्याची नियमावली स्वतंत्र आहे. तुम्ही का असू राहिले? मी तुमचं कोणाचं सांगत नाही अजिबात. मला काय माहित नाही तुमचं कोणाचं झालं कोणाचं राहिलं. अनेक मुली पाहिल्या त्याला पसंतच पडल्या नाही. असतात असे काही मुलं. दोन शब्दात सांगतो, मुलगी पाहून करण्यापेक्षा मुलगी कळून करावी बरं का, सगळ्यात महत्वाचं. आंतरजाती विवाहाला संतांनी कधी मान्यता दिलेली नाही. पहिलं ध्यानात घ्यायचं. वर्ण कुळ हे सगळं पाहिलंच पाहिजे. आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण केलंच पाहिजे. कोणी काही म्हणत असेल तर त्याला महत्व नाहीये. खरं ते खरं, शेवटी खरं तत्व जे आहे त्याचा स्वीकार जीवनामध्ये केला पाहिजे. अनेक मुली पाहिल्या पण त्याला पसंत पडल्या नाही. शेवटी एक दिवस त्या राजाच्या दरबारामध्ये एक मुलगी भीक मागण्यासाठी आली. गरिबाची होती. ग्रामपंचायतच्या जागेत पाल देऊन तिथं राहणारा ती कुटुंब, ती छोटी आपल्या मुलगी होती. आणि ती मुलगी भीक मागत त्या ठिकाणी आली. आल्यानंतर, ओ माई भिक्षा वाढा. राजाने आवाज ऐकला, प्रधानाला पाठवलं. सकाळी सकाळी कोण आलं रे बघा. एका गरीबाची मुलगी आहे. अंगावर फाटके कपडे आहेत, डोक्याला तेल नाही, डोक्याचा झाप झालेला आहे. फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये राहणारी मुलगी आहे. तेवढ्यामध्ये राजाने राजाच्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून पाहिलं. मुलगी गरीबाची आहे पण दिसायला चांगली आहे. खाली आला आणि वडिलाला सांगितलं, राजे पिताश्री अनेक मुली पाहिल्या मला पसंत नाही पण ही मुलगी पसंत पडली, मला लग्न करायचं. वडील म्हणले तुझी इच्छा असेल तर मी कशाला नकार देणार. पूर्वी असं होतं, वडिलांनी बघायचं मुलांनी, वडील सांगतील त्या मुलीशी लग्न करायचं. आता थोडं उलट झालंय. ते लक्षात येतं काय, फार काय वेदांत नाही तो समजण्यासाठी. थाटामध्ये लग्न समारंभ पार पडला. शेवटचा विधी जो असतो तो सगळा पार पडत आल्यानंतर एक विधी असा असतो लग्नात. माऊली कोणता विधी म्हणतात त्याला? हा, शेवटचा विधी जस का तुम्हाला माहितच नाही. लई बनेल तुम्ही रे. नाव घेण्याचं भोई धरायला लई पक्के. ते भोवल्यावरचा विधी असतो तो नाव घेण्याचा. मला स्वभावाकरता सांगायचं. त्या राजांना त्या मुलीचं नाव घेतलं, मुलीवर नंबर आला, नाव घ्यायचा. तुम्ही पाठ नका करू कोणी. कीर्तनातलं उदाहरण आहे. मुलीनं नाव घ्यायला सुरुवात केली. चांदीचा हत्ती, ऐका जरा, चांदीचा हत्ती सोन्याचे पाय, माझ्या राजाला भूक लागली भाकर वाढ ग माय. उदाहरण संपलं. स्वभाव सुटत नाही मला सांगायचे. शेवटी स्वभावावर गेली आहे ती. तसं काही माणसाला आपण कितीही थोडा प्रयत्न करण्याचा किती प्रयत्न करा सुधारण्याचा, पण ते पुन्हा मूळ स्वभावाकडे जातात. असा वाईट असणारा मूळ स्वभाव सुटावा आणि जीवन आनंदी व्हावं त्याकरताच गाथा पारायण. विठाल दूध पित असताना जो आनंद आहे तसाच परमार्थिक क्षेत्रातला हा आनंद, हे सुख आपल्याला उपभोगायचं आहे. म्हणून अशा सुख जे आहे ते सुख भोगणार आहे जीव. म्हणून तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशे राजा, पण त्याकरता देवा तायसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. असं जे सुख आहे ना ते सुख आता आहे, आम्ही मात्र बाहेर शोधतो. तुकोबाराय सांगतात, देवा असं सुख मला प्राप्त झालं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि वैष्णवाची संगती सोडून आणि कमी देवा काही वैष्णवा संगती सुख वाटे जीवा.
देवा आणि कमी देवा काही राम हरी गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे वैष्णव संगती सुख वाटे देवा आणि कमी देवा काही वैष्णव संगती सुख वाटे देवा आणि कमी देवा काही गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया आणि कमी देवा काही नाही अनेक या अक्षराने वैष्णवाची संगती सोडून मी दुसरं जाण्याला तयार नाही. आणि कमी देवा काही नाही देवा या दोन अक्षराने देवाशी संवाद आहे असं सिद्ध झालं. आणि अशी वैष्णवाची संगती घडल्यानंतर माझ्या जीवनातला आनंद काय सांगा देवा, काय सांगू तुला. त्या आनंदाच्या माध्यमातून मी माझ्या जीवनात काय करू लागलो, काय करतो मनुष्य. दुसरं चरण गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया मनाचे आनंदे मनाचे आनंदे गायनाचे तुम्हाला सांगून जमणार नाही, आम्हाला महाराज लागेल एवढे असेल. आणि शिवाय प्रमाण तसं होतं ना गायनाचे. ते बांबू काढून घ्यावं तेवढा मंडपाली तुकोबाराय सांगतात मनात प्राप्त झालेला आनंद खाली पडत गायनाचे एवढे आपोलिया छंदे गाऊ लागलो. काय गाऊ लागलो? भगवान परमात्म्याची गुणानुवाद आम्ही गाऊ लागलो, नाचू लागलो. वैष्णवाच्या संगतीमध्ये आनंद प्राप्त झाल्यानंतर त्या आनंदाच्या भरात मी नाचू लागलो.
उड्या मारू लागलो. नाचणं आणि उड्या याच्यात फरक आहे. नाचणं तालात असताना उड्या मोगम असतात. 3 वर्षापूर्वी संस्थेत आलेले मुलं तालात पावले खेळतात हरिपाठात, आणि त्याच्यात नवीनच पहिल्या वर्षी जर आले ना तर जुने जातात पुढं, नवीन राहतात माग, पुन्हा मग नवीन जातात माग, जुने येतात पुढं, म्हणजे असं होतं. हा, मोघम असतात त्याला उड्या म्हणतात, आणि तालात असतात त्याला नाचणं म्हणतात. हा, नाचे याचा अर्थ वेगळा नाही करायचा. नवरदेव पुढे देखील असतात. काय असतात? हा, पूर्वी ते पैसे देऊन आणावे लागत होते. पूर्वी पैसे देऊन त्यांना आणावं लागत होतं. कोणाला? आता त्याची गरज राहिली का? घरोघर नाचे तयार झाले म्हणून. बस पुढं काय मी बोलणार नाही. लग्न उशिरा लागतात ना, त्याला कारण फक्त 2-4 पिणारे मुलं, 2-4 टोकर पोट्टे दारू पितात, आंख वरड दाबून धरतात. हे थांबवलं पाहिजे बरं का. वृद्ध मंडळी याच्याकडे लक्ष द्या. ज्या ज्या मुलाची लग्न व्हायचे आणि ज्या ज्या बापाला आपल्या मुलाची लग्न करायची, त्यांनी जरा लग्नाचा खर्च कमी करा आणि हे वातावरण थांबवा. पत्रिकेवर असतं 12:35 आणि लग्न लागतं 2:35 ला. एवढं अंतर वाढत चाललंय, म्हणून जरा याकडे आपण लक्ष द्या. असो, गाये नाचे उडे आपुल्या छंदे. का? आत आनंद तयार झाला मनामध्ये, मनाच्या आनंदे, मनात आनंद तयार झाला आणि त्या आनंदाच्या भरात आवडीने गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो. गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. मग महाराज गाऊ लागलात, नाचू लागलात, उड्या मारू लागलात, मग तुमचं समाजाकडे लक्ष गेलं नाही का? महाराज सांगतात समाजाकडे लक्ष आहे कुणाचं? लाज, भय, शंका दुराविला मान. लाज, भय, शंका, मान दुराविला, हे सगळीकडे फिरवायचं. लाज दुराविली, शंका दुराविली, मान दुराविला, भय दुराविला. हे आम्ही आमच्या जीवनात कधी ठेवलंच नाहीये. याचा अर्थ होतो असा अर्थ नाही लावायचा बरं का. वर्णन केले बाबांनो. परमार्थ करण्याकरता लाजला तर मग आनंद मिळणार नाही. परमार्थ करण्याकरता जर भिलात तर आनंद मिळणार नाही. आणि परमार्थ करत असताना मानाच्या अपेक्षा करणार तर परमार्थ होणार नाही. अपमान झाला तर परमार्थ सोडला तरी परमार्थ होणार नाही. मान होईल, अपमान होईल, वेगळा वेगळा अनुभव होईल, पण आपलं ध्येय मात्र असावं परमार्थ. तुकोबाराय सांगतात, देवा याच्याशी काही मला घेणं नाही. वंदी कोणी मारी, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, म्हणजे ही नाही ती नाही, वेगळा तोही पासोने. छत्रपतीचा नजराणा आला, तो परत केला, त्याच्याविषयी आनंद नाही. आणि मंबाजी भावानं भरपूर त्रास दिला तरी दुःख नाहीये. जो निंद्या ते नाही घे, स्तुती नसला घे, आकाशानं लगे लेपो जायसा, सुख दुःखे समे कृत्वा, असं जीवन महाराजांचं. महाराज सांगतात, या आनंदात मी नाचू लागलो, गाऊ लागलो. ह्या सगळ्या क्रिया आमच्या जीवनामध्ये घडल्या. लाज, भय, शंका हे सगळं दुराविला. न कळे साधन या परते, या परते साधन न कळे. मग काय साधन आहे? वैष्णवा संगती, हे साधन आहे. वैष्णवाच्या संगतीत हा लाभ आम्हाला मिळाला. हा मिळालेला सुखाचा लाभ कायमस्वरूपी मिळावा त्याकरता आता मज असा येथे करावे देवा, तुझी ही सेवा सकळ गोवा उगवणे. देवा आता मात्र तू आम्हाला आतापर्यंत जसं सहकार्य केलं तसं सहकार्य कर आणि आमचा सांभाळ कर. अभंगाचं शेवटचं चरण.
ज्ञानेश्वर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये हा